नमस्कार सगळ्यांना. आता आपण भजन ऐकूया आजचं. माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. हाची माझा भाव अंतरीचा, हाची माझा भाव अंतरीचा. माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. पतित पावन नाम हे जाईल. पतित पावन नाम हे जाईल. मग कोण राहील तुझ पाशी. मग कोण राहील तुझ पाशी. माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. या लागी राघवे भक्ता उद्धरावे. या लागी राघवे भक्ता उद्धरावे. राघवे 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 राघवे. या लागी राघवे भक्ता उद्धरावे. या लागी राघवे भक्ता उद्धरावे. आपुले राखावे ब्रीद देवा. आपुले राखावे, आपुले राखावे, आपुले राखावे ब्रीद देवा. माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. माझे सर्व जाओ, माझे सर्व जाओ, नाम तुझे राहो. रामदास म्हणे देवा तुझी आण. रामदास म्हणे देवा तुझी आण. तुझी आण, तुझी आण देवा तुझी आण. देवा तुझी आण. आण आण
रामदास म्हणे देवा तुझी आण. रामदास म्हणे देवा तुझी आण. ब्रीदासाठी प्राण देई जेती. ब्रीदासाठी प्राण देई जेती. माझे सर्व जाओ नाम तुझे राहो. माझे सर्व जाओ नाम तुझे राहो. हाची माझा भाव अंतरीचा. हाची माझा भाव अंतरीचा. माझे सर्व जाओ नाम तुझे राहो. माझे सर्व जाओ नाम तुझे राहो. नाम तुझे राहो. नाम तुझे राहो. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा आदर्श नेतृत्वाला आवश्यक गुण. कोणी असं म्हटलं की हे निस्पृह लक्षण खरं तर निस्पृह लक्षण आहे, मग तुम्ही त्याला आदर्श नेतृत्वाचं कसं काय म्हटलं? असं बघा, नेता नेहमी निस्पृह असायला लागतो. नेत्यातच जर काही त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असेल, मग त्याचं नेतृत्व आता काही काळापुरतं आपल्या मतलबापुरतं आपण मान्य करू, पण असं नसावं. आणि आध्यात्मिक नेतृत्व तर नसावंच नसावं. आणि हे निस्पृह लक्षण निस्पृहपणाला, आपल्या अंगी निस्पृहत्व असणारा बळकटी यावी या हेतूने हा भिक्षा निरूपण समास आहे. मग त्यात आपण आज जर वेळ आपल्याला राहिला तर आज आपण काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी करणार आहे. पण त्या आपल्या कुटुंबामध्ये आपण समजा कुठल्या समाजाचे नेते नसू किंवा आपलं राहणं कुठे आश्रमात नसेल, आपण आपल्या घरी राहतोय, गृहस्थ. मग आपल्याला काही ही भिक्षे संबंधी केलेला उपदेश हा काही आपल्याला तंतोतंत आपल्यासाठी आपण वापरत आणू शकत नाही. पण आपण त्यातनं सार घेऊन काही आपण एक ऍक्टिव्हिटी करायचं मनात आहे. पण बघूया आज आपलं किती वेळ लागतो ओव्या आपला आजचा समास व्हायला, बघूया. आता गेल्या वेळी आपण काय बघितलं की ही या समासाची फोड अंदाजाने हे विषय कुठले कुठले विषय कुठल्या ओव्यांमध्ये आपण बघायचे यासाठी ही आपण फोड आपण गेल्या वेळी बघितली. आणि त्यानंतर आपण आणखीन एका दृष्टीने विचार केला, तो म्हणजे या भिक्षेला वेगवेगळे आपण काय म्हणू डायमेन्शन्स आहे. म्हणजे आपल्या दृष्टीनं की डायमेन्शन्स म्हणजे त्याचे वेगवेगळे लाभ आहेत, वेगवेगळ्या स्तरांवर विचार करतात, ते आपण बघितले. एक डायमेन्शन म्हणजे आध्यात्मिक, म्हणजे कसं सपोर्टिंग द आयडियल. एक तर मी स्वतः जगू शकेन किंवा जो जगत आहे जो त्याला मी सपोर्ट करू शकेन. दोन्ही दृष्टीनं या
ह्याला मी माझं कमी करून म्हणा, की माझ्याकडे जास्त आहे म्हणा, ते जरी सत्कारणी लावलं तरी ज्याच्यासाठी आपण भिक्षा देतो त्याचा गोल साध्य होतं की नाही. ते कसं साध्य होतं आज रामदास स्वामी सांगणार आहेत. पण एक आध्यात्मिक अंग आहे. दुसरं आहे ते माझी वैयक्तिक साधना, वैराग्य हे बळकट यावं. मग भिक्षा काही फक्त अन्नाचीच नसते, पैशाची असते. मग मी काय म्हणतो, माझं पैशाचं प्रेम कमी होण्यासाठी मी भिक्षा देत आहे. ह्यासाठी ते सुद्धा माझी वैयक्तिक साधन आहे. एक दोन, वैराग्य येण्यासाठी माझ्या अंगी असं असतं. पैसा काय काही वेळे, आता एक कोणी सांगितलेलं त्यांचे शब्दच सांगतो. ते म्हणले, पैसा आहे ना म्हणे साधकाला चैन पडू देत नाही." की म्हणे एक जास्ती पैसे असेल तर हे करू ते करू असं म्हणे खूप वाटत राहतं मनामध्ये. त्यापेक्षा म्हणे पैसा सत्कारणी लागला. आता हे मी तुम्हाला गेल्या वेळेस गुरुजींच्या सत्संगातली आठवण सांगितली होती, की आपल्या अंगी वैराग्य यायला, समाधान यायला, ही भिक्षाचं एक वैयक्तिक आपल्या पर्सनल साधनेच आहे. तिसरं अंग आहे ज्ञान उन्नती. आपण बघितलं की भारतीय भारतखंडामध्ये असे ज्ञानाचं दान देणारे आयुर्वेद म्हणा, संस्कृत म्हणा, वेद म्हणा, असे अनेक आचार्य होते की ज्यांनी त्याच्या मोबदल्यात, या ज्ञानार्जनाच्या मोबदल्यात कधी काही मागितलं नाही. तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी, या ज्ञानाची वाढ होण्यासाठी, निरपेक्ष बुद्धीनं या ज्ञानाची वाढ होण्यासाठी, त्यासाठी पण एक भिक्षेचं महत्व आहे. हं? आणि चौथं एक आहे की म्हणजे निस्पृही नेतृत्व. त्याला आपण गेल्या वेळेस फिअरलेस लिडरशिप असं म्हणतो, की नेता कोणावर अवलंबून नसा. त्याचं एक छोटस उदाहरण रामदास स्वामींच्याच आयुष्यातलं आपण आज बघणार आहोत. पण हे सगळे चार वेगवेगळे आयाम बघितले. आपल्याच मनामध्ये भिक्षा आणि भीक, आता भिक्षा ही आजकाल कालबाह्य होत चालली आहे. पण यासाठी आपणच त्याच्यामध्ये आपल्या भिक्षेवरती जास्ती विचार व्हावा म्हणून आपण एक होमवर्कवर पण सामूहिक एक चर्चा केली. तर आता आपण या ओव्या आता आपण बघूया की समर्थांना भिक्षा म्हणजे काय अपेक्षित आहे. श्रीराम ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा, रक्षिले पाहिजे. आता हे ब्राह्मण हे जन्मानी किंवा वंशानी नाही, तर जो ब्रह्माची, ओंकाराची उपासना करतो त्याचा जास्तीत जास्त वेळ त्याला साधनेत लागावा, यासाठी त्याला भिक्षा मागण्याची मुभा आहे. या दृष्टीने म्हणले की त्याला रक्षली पाहिजे. म्हणजे मी जे व्रत घेतलंय ब्रह्माची उपासना करायचं, त्याला मी साजेस असं माझं वर्तन, वेळ तसा माझा गेला पाहिजे. म्हणले, भिक्षा मागून जो जेविला, तो निराहारी बोलिला, प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता. प्रतिग्रह म्हणजे आक्षेप किंवा त्याच्या विरुद्ध वर्तन. तर म्हणले, आता आपण गेल्या वेळेस बघितलं, तुमच्या अनेकांनी तुम्ही होमवर्क पाठवलं, की कुठल्याही उपासने न करता उगीच लोकांकडे मागणं हे कमीपणाच आहे. त्याला आपण भीक असं आपण इन जनरल सोप्या याच्यामध्ये बघितलं. तर हा जो आक्षेप आहे की भिक्षा मागितली म्हणजे लोकांकडनं मागितलं का, तर नाही. की त्याला तर समर्थ येते, ते म्हणतात निराहारी. तो त्याला निराहारी पदाची म्हणजे केवढ्या उच्च पातळीवर त्यांनी नेलं बघ. आणि प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता. जिथे भिक्षा आणि ते तर सांगतात, जिथे सज्जन आणि दुर्जन किंवा कुठले आपल्याला माहिती नसतील असे लोक राहतात, सगळीकडे भिक्षा माग. कोरान्न म्हणजे कोरडी भिक्षा. संत संत जे जन, तेथे कोरान्न मागोन करी भोजन. तेणे केले अमृतपाशन प्रतिदिनी. आता बघा, रामकृष्ण परमहंस हे कलकत्त्यामध्ये त्यांच्या वयाच्या केवळ 19व्या वर्षी आले. आधीच आले. त्यांचा मोठा भाऊ तिथे संस्कृत पाठशाळा शिकवत होता. आणि त्या काळच्या नियमानुसार, आता हे तुम्हाला किती 180-85 वर्षापूर्वींची गोष्ट सांगतोय. तर ती जी राणी रासमणी होती, मालक त्या मंदिराची, ती त्या काळच्या रीतिरिवाजांनुसार, ती काही ब्राह्मण नव्हती. तिची काय असेल त्याची वंश परंपरा.
पण हे पुजारी लोक, हे रामकृष्ण परमहंस काय करायचे आपल्याला कल्पना तरी करवेल का हो? हे 17-18 वर्षाचा हा युवक, ते त्यांच्याकडनं डाळ तांदूळ घ्यायचे आणि दिवसा तिथे आश्रमाच्या बाजूला देवळाच्या आवारात स्वतः चूल पेटवून त्याच्यात खिचडी बनवून खायचे. अरे बापरे! ह्याला मग आता बघा त्यांची केवढी उपासना, आणि त्यांना त्यांच्या रसनेवरती, जिभेवरती आणि किती ताबा मिळवला असेल. हम्म. कोरान मागोन करी भोजन, तेणे केले अमृत प्राशन प्रतिदिनी. हम्म. आता त्यांनी एक श्लोक उद्धृत केलाय. तो असा मी असा संतांकडून ऐकलंय की महाभारतामध्ये एक उत्तर गीता आहे. त्या उत्तर गीतेमध्ये हा श्लोक आहे: भिक्षाहारी निराहारी, भिक्षा नैव प्रतिग्रह, असंतो वापि संतो वा, सोमपानम दिने दिने. की हा जो आता याच्यावरच आधारित या पहिल्या 3 ओव्या आहेत. रामदास स्वामी म्हणतात, असा जो स्वतःच्या साधनेमध्ये बुडून गेलेला साधक आहे, तो भिक्षा मागतो, तो जवळजवळ निराहारीच आहे. हम्म. आणि त्याच्यात काही अपवाद, त्याला काही त्याच्यावरती टीका प्रतिग्रह काही नाही, त्याच्यावरती तो काही चुकीचं करत नाही. आणि तो संतांपाशी, संत त्याला भिक्षा देवत, असंत देवत, कोणीही देव, ते जे देतात तो अमृतपान, सोमपान करतो. असा हा श्लोक आहे उत्तर गीतेमधला. पुढे म्हणतात, ऐसा भिक्षेचा महिमा, भिक्षा माने सर्वोत्तम, ईश्वराचा अगाध महिमा, तोही भिक्षा मागे. आणि याला पुष्टी देण्यासाठी पुढे जे आपले देव, त्यांना आपण भिक्षा मागून आहेत, गोरखनाथ वगैरे, त्यांची ते काय म्हणतात, त्यांचा दाखला देतात. दत्त गोरक्ष आदी करुणी, सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासूनी प्रगट होये. बघा, या भिक्षेपासून निस्पृहता प्रगट होते, की जे जे काही मिळेल त्याच्यावरच मी भागवेन, एवढं ते सांगतात. आता निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होई किती महत्वाचं आहे. कारण याच्यावर आपण गेल्या वेळी विचार केला की निस्पृह होण्यासाठी ही भिक्षा आहे. आणि मग त्याच्यावर आपण विचार केला की भीक आणि भिक्षा हे तुम्ही पाठवलेल्या होमवर्क मधनच हे पॉइंटर्स घेतलेत. की लाचारी काय, की मी कुठल्याही साधनामध्ये ध्येयाशी मी साधना न करता उगीच लोकांकडे मागायचं, ते लाचारी झाली. पण भिक्षा भगवंताच्या कामात मग्न आहे, तो भिक्षा मागतो, तो स्वाभिमानी आहे. असे कोणाकडे उगाचच मागणं हे अधर्म आहे, ते अवनती आहे. हं. पदोच्युती आहे. तर हे धर्म, मी धर्माचं पालन करण्याचं, उन्नती होण्याचं माझ्या अंगी आहे. ही एक उपासना आहे, हे विरक्तीचं लक्षण आहे, की मिळालेल्या भिक्षेवरती संतुष्ट राहणं. उलट लोकांकडे काही मागणं हे परावलंबी आणि हे दुर्गुण आहे. तर भिक्षेपासून निस्पृहता प्रगट होते. आणि आता भिक्षा मागताना साधक बाधक गोष्टी हे ध्यानात ठेवून, हे पॉइंटर्स ध्यानात ठेवून, जे तुम्ही सांगितलेले हे पॉइंटर्स आहेत, हे ध्यानात ठेवून आता बघा, समर्थ भिक्षा मागताना साधक बाधक गोष्टी काय आहेत ते सांगतात. आता हे मी निस्पृहतेचं सांगताना तुम्ही म्हणाल, हे आता भिक्षा मागणं हे काय, आम्हाला, आम्ही तर संस्कारी आहेत, आम्हाला काय उपयोग. मला एक आठवण झाली. अं, मी काय, मला तेजोमंदांच्या गोष्टी मला तेच माहिती, दुसरं काही माझ्या डोक्यातनं जात नाही. तर त्याला इथे एकाला, त्यांच्या स्टुडंटला, इथे अमेरिकेतलीच गोष्ट आहे, बरीच वर्ष झाली, त्यांना परमनंट रिसर्च मध्ये जॉब मिळाला. मग त्यांनी गुरुजींकडे आले आणि ते म्हणले की असं असं मिळाला, मला काही सांगा तुम्ही. त्याला गुरुजींनी काय सांगितलं असेल? त्याला सांगितलं, हे बघ, पण तू एवढ्या मोठ्या संस्थेत, तुला ही मोठी मानाची पद मिळाले, तुझ्या हाताखाली अनेक विद्यार्थी रिसर्च करतील, पण एक लक्षात ठेव, कोणाकडे काही मागायचं नाही. हा, कोणाकडे काही मागायचं नाही. तर त्यांच्या ह्याच्यातली, तर त्यांना मी, ते आता ओळखीचे आहेत, ते भेटले होते, तर आमच्या आपल्या गोष्टी होतात. त्यांना विचारलं कसा गुरुजी, ते म्हणले गुरुजींचा उपदेश मला खूप लागू पडला. त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये दर 5 वर्षांनी काही इन्स्पेक्शन होतं वाटतं काही.
मग आता तो भारतीय आहे, मग त्याला अ, ज्या काही कारणाने त्यांना काही ते पुरेसे फंड्स देत नव्हते, तर त्यांनी कधी तक्रार नाही केली. तर ज्याची जी इन्स्पेक्शन झालं, अह- अहवाल, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं की ह्याचंही रिसर्च इतकं चांगलं आहे, ह्याला तुम्ही फंड काय एवढे कमी आहे. हं. तर म्हणले, त्यांनी मागितलं नाही, तर म्हणले तुम्ही द्यायची जबाबदारी तुमची आहे, असं त्या मंडळाने सांगितलं. आणि बघा, निस्पृहतेपासून भिक्षेपासून प्रगट होईल. तो म्हणला मला इतका आनंद झाला. मला म्हणे कोणाकडे काही मागायचं नाही. आणि त्याने तो म्हणला त्याचे शब्द सांगतो, मला म्हणे आज माझ्यापाशी इतका मला प्रतिष्ठा आहे की कोणाकडे मागितलं नाही. आणि गुरुच्या उपदेशाने मला माझं समाधान या रिसर्च फील्ड मध्ये सुद्धा टिकून आहे. हा. तर हे जे पॉइंटर्स आहेत, ते आता मी मगाशी म्हटलं तसं आपण काही कुठे गृहस्थ आहोत, आपण कुठे भिक्षा मागायला जाणार नाही. पण यातले जे सार आहे, त्याच्यावर आपण आज एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. त्या उद्देशाने मी आठवण सांगितली की यातनं सार आपण आपल्या जीवनात कसं घ्यायचं, ते आपण बघू. ठीक आहे. भिक्षा मागताना साधक आणि बाधक गोष्टी. वार लावून बैसला, तरी तो पराधीन झाला. तैसीच नित्या वळीला स्वतंत्रता कैची. म्हणजे कसं, रामदास स्वामींना इथे काय अपेक्षित आहे की कोणावर अवलंबून नाही, आणि तुमच्या जीवनामध्ये रुटीन नसावं. की हा, फक्त भगवंताचं रुटीन तेच एक खरं, बाकीचं काय होईल ते ते रुटीन नको. म्हणून वार लावून जेवायचं त्यांना पसंत नाही. जो पूर्ण वेळ साधक आहे त्यांनी. म्हणजे बाकी आता गेल्या वेळी आपण चर्चेमध्ये बघितलं, माधुकरी मागणारे लोक आहे, विद्यार्थी शिकणारे लोक आहेत, त्यांची गोष्ट वेगळी. कसं आहे, समाज बदलत जातो, त्यानुसार ह्याचा एक्झॅक्ट आपल्या जीवनात कसं येईल, त्याचा आपण साथ आपलं आपलं तारतम्य बाळगायला लागतं. आता बघा, 8 दिवसात धान्य मिळविले. ते म्हणले ठीक आहे, वार लावून नको, मग असं करा म्हणले, मला 8 दिवस पुरतील एवढे डाळ तांदूळ द्या. समर्थ म्हणतात नाही नाही, तरी ते कंटाळवाणे झाले. म्हणजे रिपिटेशन आली. प्राणी एकाएकी ठेवले म्हणजे त्यांचं अधःपतन झालं. कशापासून? नित्य नूतनतेपासून. म्हणजे भगवंत आपल्याला मदत करतो, की कुठल्या कुठल्या यांनी मदत करतो, त्याच्यापासून मी वेगळं झालो. कारण मी काय म्हणणार, हा आता 6 दिवसापुरतं आहे अन्न, मग आता 6 दिवसापुरतं अन्न भगवंतापासून माझं लक्ष दूर झालं. तर त्याची एक आठवण समर्थांच्या जीवनातली अशी आहे की समर्थ जेव्हा त्यांना राजाश्रय मिळाला, म्हणजे शिवाजी राजा त्यांच्याकडे यायला लागला, त्यांनी ते चाफळ मंदिर बांधायचं काम त्यावेळेस त्यांनी मोठं घेतलं. सुंदर मंदिर ते आहे. तर तिथे राम उत्सव करायचं त्यांच्या मनात होतं. आणि आपल्यासारखं रेड टेप कदाचित तेव्हाही असेल. त्यांना शिवाजी राजाकडनं जन्मभूमीचा रामाचा जन्मोत्सव वेळ थोडक्या दिवसावर उरला, पण त्या शिवाजी राजाकडनं धन काही त्यांच्या पंतप्रतिनिधींकडून आलं नाही. म्हणजे सगळे शिष्य गेले रामदास स्वामींकडे आणि म्हणले की त्यांचं असं आलं नाही, तुम्ही त्यांना पाठवा पत्र शिवाजी राजाला. रामदास स्वामींनी त्या शिष्यांना सांगितलं की ज्याचा उत्सव आहे त्याला काळजी, तो समर्थ आहे, जा म्हणले तुम्ही. ते तुमच्या आमच्यासारखे असणार हो. ते गेले. माझ्यासारखे, मी कशाला तुम्हाला खाली ओढू. असते माझ्यासारखे असते. समर्थांनी मग सगळे निजानीत झाल्यावरती कल्याण स्वामींना बोलवलं. आणि त्यांनी एका बैठकीमध्ये हे मनाचे 205 श्लोक सांगितले. ते उत्तर रात्रीपर्यंत सांगून झाले. आणि त्यांनी कल्याण स्वामींना काही आज्ञा दिली आणि ते जंगलात चालते झाले. हे मी चालते झाले, मी ज्या बखरीतनं वाचलं त्यातले एक्झॅक्ट शब्द सांगतो. चालते झाले. सकाळी उठल्यावरती कल्याण स्वामींनी शिष्यांना बोलवलं आणि ह्या 205 त्यांच्याकडे ज्यांनी लिहून घेतलं होतं त्याच्या प्रती करवल्या. तुम्हाला एक मागे मी कल्याण स्वामींच्या हातची धुळे आश्रमातली परत दाखवली होती का, मनाच्या श्लोकांची? पुढच्या वेळी दाखवी हवं तर. गुरुजींनी मला गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा दाखवली त्याची झेरॉक्स कॉपी.
तर त्यांनी सांगितलं शिष्यांना सगळ्यांना की याच्या तुम्ही पाठ करा आणि गावोगावी जाऊन तुम्ही भिक्षा मागा. तर त्यावेळेस काही इंटरनेट, टीव्ही, वर्तमानपत्र नव्हतं. हे असे भिक्षेकरी जे यायचे, त्यांच्याकडनं ऐकायला जे काही श्लोक ऐकायला मिळायचे त्यांच्याचकडनं मिळायचे. मग हे तर नवीन श्लोक होते. हम्म. काल परवा रचलेले. लोकांना फार औत्सुक्य झालं त्या श्लोकांबद्दल आणि भरभरून भिक्षा मिळाली. आणि राम जन्मभूमीच्या राम जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी समर्थ ज, जंगलातून आले आश्रमामध्ये आणि त्यांनी म्हणले, आणि तो उत्सव अगदी मनाप्रमाणे साजरा झाला. हे काय सांगायचं, वेगळं सांगायची जरूर नाही. म्हणजे नित्य नूतनापासूनच चेवले म्हणजे राम दाता आहे. राम माझा या उत्सवाचं माझा खरा दाता आहे, याच्याऐवजी जर शिष्यांना असं वाटायला लागलं की शिवाजी राजा जर श्रीरामापेक्षा मोठा झाला, तर ते बरोबर नाही ना साधनेच्या दृष्टीने. शिवाजी राजा मोठाच आहे, त्याबद्दल नाही. पण रामदास स्वामींना काय सांगायचं होतं शिष्यांना, भगवंत सगळ्यात मोठा आहे. त्यांनी प्रेरणा, त्याच्यापासून आपण नाही दूर व्हायचं. आपलं करता करता करविता तो आहे, त्याच्यावरची निष्ठा राखली पाहिजे. म्हणून बघा, हे कंटाळवाणं नाही, नित्य नूतने पासून हे हे याचं महत्व आहे. म्हणून ते काय म्हणले, जे शिष्यांनी केलं तेच पुढच्या ओवीत लिहितात समर्थ. नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे, श्लाघ्यवाणे. श्लाघ्यवाणे म्हणजे त्यांनी तुम्हाला तुम्हाला शोभून दिसतं ते भिक्षा मागून. नित्य नूतन हिंडा, अखंड भिक्षेचा अभ्यास, तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश, भुवनत्रये. तर हे वाचताना मला काय आठवलं, आम्ही जेव्हा आश्रमात होतो तेव्हा जेवायच्या आधी 15वा अध्याय म्हणून झाला की आम्ही शंकराचार्यांनी एक अन्नपूर्णा स्तोत्र रचलंय. त्याच्यातला या शेवटचा श्लोक म्हणायचं, अन्नपूर्णे सदा पूर्णे, शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, भिक्षां देहि च पार्वती, माता च पार्वती देवी, पिता देवो महेश्वरः, बांधवा शिवभक्ताश्च, स्वदेशो भुवनत्रयम्. त्याचा बरोबर तंतोतंत अनुवाद रामदास स्वामींनी केला आहे. तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश, भुवनत्रय. भिक्षा मागता किरको नाही, भिक्षा मागता लाजो नाही, भिक्षा मागता भागो नये म्हणजे थकलं भागलं म्हणजे दमू नका, पण परिभ्रमण करा. किरको नये म्हणजे असं कंटाळून चिडून केविलवाणेपणे भिक्षा मागू नये. सावधानपणे, उत्साहाने, प्रेमाने मागावी. हम्म. हे आता हे काय करावं काय करू नये सांग. आणि आता माझ्या मते या समासाचा जो गाभा, ते हे 12 श्लोक, त्याचे व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ आता आपण आहे. भिक्षा आणि चमत्कार, चाकाटती लहान थोर म्हणजे ते चकित होतात भिक्षेचा काही चमत्कार. कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची. तर असं आहे, भिक्षेचे काय म्हणायचं चमत्कार वगैरे तुम्ही इतरही संतांचे ऐकले असतील, पण खरा आणि साधकाला आपल्यासारख्यांना उपयोगी पडेल असा चमत्कार मी अखंडानंदांच्या आठवणीत आहे. तो असा की आता अखंडानंद अतिशय तरुणपणी ते साधू झाले आणि त्यांचा काय असेल त्यांच्या नशिबा परत्वे, त्यांचा वावर शेठजी आणि व्यापारी समाजात त्यांचा खूप वावर होता. तर ते त्यांनी लिहिलंय की एका खूप मोठ्या शेठाच्या घरी माझं मी राहत होतो. तर मला त्यांच्या शेठाने सांगितलं, स्वामीजी चला माझ्या बरोबर, कुठे त्यांना जायचं होतं तर मी म्हणे तरुण होतो. चला म्हणे, मी गेलो त्यांच्याबरोबर. तर गेलो, तर म्हणे वाटेत बाजारात मला काय दिसलं की हे साधू बैरागीचे 5-6 जण एका भेळेच्या चाट भेळचे दुकान असतात ना,
तिथे बाहेर उभं राहून चाट आणि भेळ खात होते साधू बैरागी. तर मी म्हणे त्या शेठानीला म्हटलं कि हम खड़ी पलटन इसी को बोलते हैं. खडी पलटन. मग ते म्हणे शेठानी काय म्हणल्या, म्हणे स्वामीजी आपके लिए तो वो ठीक है, आपका बड़ा आप तो ब्रह्मज्ञानी है, हम तो उसमें सिर्फ गेरुआ कपडा देखते हैं. त्यामुळे शेठानी मला काय म्हणल्या, म्हणे आम्ही तर फक्त त्यांच्यामध्ये भगवे कपडे बघून आम्हाला दान द्यायची संधी एवढंच आम्ही बघतो. तर ते त्या आठवणीमध्ये ज्यांनी लिहिलंय ते अखंडानंदांनी लिहिलंय, मैंने मेरे बुद्धि से तो शेठाने की बुद्धि बहुत बढ़िया हो गई, हमने बहुत कुछ सीखा उस दिन. असं त्यांनी लिहिलंय. तर त्यांना कोणी प्रतिप्रश्न विचारला अखंडानंदांना की स्वामीजी तुम्हाला समजलं, पण आम्हाला तर ती म्हणे आमच्यापाशी तुमची ज्ञानाची योग्यता आहे, ते अखंडानंदांशी म्हणतात, पण तुमची ज्ञानाची योग्यता आहे ते नाही. तुम्ही विनोदाने म्हटलं पण आमच्यापाशी ज्ञानाची योग्यता नाही. आणि म्हणे आम्हाला त्या शेठानी इतकी भक्ती आमच्या अंतःकरणात नाही. तर म्हणे आमच्या अंगी श्रद्धा येण्यासाठी आम्ही काय करावं, आम्हाला ती म्हणे खडी पलटणच दिसते. तर अखंडानंद किती सुंदर आहे हो हे. हा संत संगतीचा महिमा इतका सुंदर आहे बघा. अखंडानंद म्हणले, आता त्यांचं हिंदी आहे, अरे म्हणे जो भगवान कूर्म रूप बनके जिन्होंने ये पृथ्वी को संभाला, अपनी लाज छोड़ के जो सुअर बने, जो मछली बने, ते काय म्हणे ढोंगी रूप घेऊन साधू बैरागी होऊ नाही शकत. अरे बापरे. त्यांनी त्यांनी त्याला कसं कसं त्यांनी म्हणले, बघा ते भगवंत सगळी लाज सोडून इतकी रूप घेतली, त्याला काय ढोंगी बैरागी बनता येत नाही का, म्हणजे तुझं खरं मानून चालतो की बैरागी ढोंगी आहे धरून चालतो, पण म्हणजे त्याला काय ढोंगी बैरागी रूपात त्या भगवंताला येता येत नाही का. त्यांनी लिहिले ठेवले म्हणे हा आमचा आज म्हणे अखंडानंदांच्या सहवासामध्ये हा चमत्कार घडला की भिक्षेसंबंधी चर्चा करताना फारच सुंदर, फारच सुंदर कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची. अखंडानंदांनी त्यांनी विनोदानी म्हटलं, त्यांचा भाव फार उच्च होता, त्यांनी विनोदानी म्हटलं, ते कसे असतील तसे जाऊ दे. पण ते काय म्हणले, ते अखंडानंदांनी कसं म्हणले, म्हणे शेठाने की बुद्धी हमसे बडी तेज निकली. आणि त्यांना जो प्रतिप्रश्न केला अखंडानंदांना, त्यांनी त्याचा शंका निरसन पण किती सुंदर झालं की मी कसं बघावं त्या भूमिकेकडे. भिक्षा म्हणजे कामधेनू सदा फळ नव्हे सामान्य, भिक्षेस करी जो अमान्य तो करंटा जोगी. मी मला भिक्षा हे कामधेनू आहे हे जर मला मान्य नसेल तर समर्थ मला करंट म्हणताय. म्हणून मी तो संवाद सांगितला अखंडानंदांचा. भिक्षेने काय होतं, भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भ्रम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करती. सकळ प्राणी सगळ्यांना मान्य आहे. भिक्षा म्हणजे निर्भये स्थिती, भिक्षेने प्रगटे महंती. बघा त्या रिसर्च स्कॉलरचं कसं सांगितलं, तो निर्भय होता आणि त्याला लिडरशिप आपणून आली. त्यांना कुठले युनिव्हर्सिटीने कमिशन बसवलं आणि त्यांनी सांगितलं अरे हा इतका चांगला आहे, आम्हाला ह्याला भेटायचं आणि त्याला इतकं तुम्ही कमी सपोर्ट कसं देता, म्हणून ते त्याला भेटायला आले. कुठल्या बाहेरच्या देशाचं एक काय प्रतिनिधी मंडळ आलं होतं पैसे देण्यासाठी. बाहेरच्या अनेक देशांना अमेरिकेत रिसर्चसाठी पैसे गुंतवायचे असतात, ते येत असतात. तर ते म्हणले आम्हाला ह्याला भेटायचं आहे. म्हणले अशी कशी लाभ घ्यायची, तुम्ही इतकं त्याला कसं करता. भिक्षेने प्रगटे महंती, भिक्षा म्हणजे कसं त्यांनी निस्पृहपणाने केलं, त्यांनी गुरुजींचं हे ध्यानात ठेवलं कोणाकडे काही मागायचं नाही. मग त्याच्या अंगी महंती आपोआप प्रगटली. स्वतंत्रता, ईश्वर प्राप्ती, भिक्षा गुणे, ईश्वराचा जो गुण महती ती त्याच्या अंगी प्रगटली की नाही साधक म्हणून. भिक्षेस नाही आडधळा, भिक्षाहारी तो मोकळा, भिक्षे करिता सार्थक वेगळा, काळ जातो. म्हणजे भिक्षा तुम्ही मागायचं ठरवलं, हा त्याचा लेखी अर्थ झाला की
भिक्षा जेवायसाठी मला काही वेगळं करायला नको, माझा वेळ मी सार्थकी घालवीन. किंबहुना भिक्षा हीच माझी उपासना पण आहे. किंबहुना आपल्या याच्यामध्ये ज्यांना घरी स्वयंपाक करणं शक्य आहे ते म्हणतील मी अर्धा तास स्वयंपाकात काम करून जे पटकन बनवेन, बाकी मी उपासना करेन. असे आश्रम मला माहिती आहेत बरं. हे मी अमेरिकेतलंच सांगतोय की तिथल्या स्वामींचा आदेश असतो की कोणी त्यांच्या आश्रमात लोक राहायला जातात, ते सांगतात या तुम्ही, पण स्वयंपाकघरात अर्धा तासाच्या वेळ त्याच्यापेक्षा जास्ती वेळ नाही घालवायचा. हं. जेवण बनवायला अर्धा तास आणि जेवून भांडी घासायला श्वास करायला अर्धा तास, इतकंच वेळ, जास्ती नाही. मी तुमच्या आश्रमात येईन, मी अमके पदार्थ बनवीन तमके पदार्थ बनवीन, ते म्हणतात नाही. हं. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगवली, अवकाळी फळदायिनी झाली निर्लज्जासी. हे निर्लज्जासी मलाही खटकलं, पण मग आठवलं, विचार केला की काय आहे ते. एकदा काय झालं, एका आश्रम, आपला विभूती आश्रम आहे ना, तिथे आता काही जण त्यांच्या मुलांच्या मुंजी करतात, काही जणांचं तिथे काही कर, करतात ते. त्यांना चिन्मय मिशन मध्ये होते, मुलं लहानाची मोठी झालेत, त्यांना असं वाटतं मिशन मध्ये आमच्या मुलाचं मौंजी बंधन व्हावं किंवा आणि दुसरे कार्यक्रम. तर तिथे असे एक फॅमिली आली होती आणि त्यांच्या त्यांच्या त्या कुटुंबाचा असा कटाक्ष असं की कोणाकडे काही मागायचं नाही. तर त्यांना गुरुजींनी काय आदेश दिला माहितीये का? ते म्हणले, हे बघा, तुम्ही बाहेर गावून आलात, तुमच्या समारंभासाठी आलात, तुम्ही पाहुण्यांना बोलवलंय, कोणाला काही लागलं तर मागायचं. म्हणजे बघा की कसं आहे की तुम्ही केलंय प्लॅनिंग, पण काही गरज लागू पण शकते. तुम्ही लोकांना फसवण्यासाठी मागत नाही, तर तुम्ही तारतम्य बाळगून तुमचा अतिथी धर्म बघून मागा. अवकाळी फळदायिनी झाली निर्लजासी, पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोणी एके ठाई जना, जड नव्हे. ते म्हणले एक मनुष्य काही कोणाला कधीच जड लागत नाही. आणि ते काय सांगतात, हे बाकीचे सगळे व्यवसाय आहेत, त्यांच्या मानाने भिक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी, विसंबून ये झोळीशी कदा काळी. विसंबून ये झोळीशी म्हणजे या झोळीच्या त्या या थीमकडे, ह्या हेतूकडे तुम्ही त्याला दुर्लक्ष करून या भिक्षा मागण्याकडे. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य एकदेशी. एकदेशी म्हणजे सिंगल डायमेन्शन किंवा शॉर्ट साइटेड. म्हणले वैराग्य जे असेल ना, वैराग्य इतकं प्रखर, याच्यासारखं भाग्य नाही बघ, वैराग्यासारखं. मग आपण त्याची वैराग्याची गेल्या वेळी डेफिनेशन काय केली तुम्हाला आठवत असेल. आपल्या ध्येयाच्या आड जे जे येतं ते टाळणं म्हणजे वैराग्य. साधं आहे. तर एक तर अमेरिकेतलीच गोष्ट आहे. त्या स्वामींना एकाने विचारलं, स्वामीजी, हे आम्हाला कसं साधणार? ते म्हटले, का नाही साधणार? त्याला तो तरुण मुलगा होता, त्याला विचारलं, तू एअरपोर्टला कसा जातोस, कसा आलास? आता तो एअरपोर्टनी त्यांच्या आश्रमात आला, आम्ही सगळे गेलो. म्हणजे तू एअरपोर्टला कसा आलास? तुला म्हणे सेल्सची दुकानं दिसली असतील, सेलच्या पाट्या दिसल्या असतील, काही काही दिसलं असेल, तू थांबलास का तिथे? नाही. त्यांच्याकडे तुला असं वाटलं का की अरे अरे ते तर सेलवर आहे, हे घ्यावं ते घ्यावं? काही नाही. तुझ्या अंगी काय होतं, त्या गोष्टींपुरतं आश्रमात जायचे ह्या निमित्ताने वैराग्य. हा, म्हणजे ध्येय नक्की ठरलं की वैराग्य आपोआप येतच. काही भिक्षा आहे म्हणावे, म्हणजे मृदूपणे भिक्षा मागा, जे देईल ते घ्या. अल्पसंतोषी असावे, बहुत आणता घ्यावे मुष्टी एक. एका समोर खूप दिसलं तरी सगळं हडप करू नका. आपण कशासाठी भिक्षा मागत आहे याच्याकडे ठेव. सुखरूप भिक्षा मागणे, ऐसी निस्पृहतेची लक्षणे. मृदू वाघ विलास करणे, वाघ विलास म्हणजे बोलणं चालणं, तो मृदू असावा. आणि हे सगळं परमसौख्यकारी आहे. आहा, किती गोड सांगितलंय.
ही ही निस्पृहतेची लक्षणं सांगितली. काय सांगितली? अल्पसंतोषी असावे, माझे स्वतःमध्ये वैराग्य वाढवण्याकडे माझा कल असावा, हे 19व्या ओळीत सांग. आणि मृदू वाघ विलास असावा, परमसौख्य काय. ऐसी भिक्षेची स्थिती, अल्प बोलिले यथामती. भिक्षा वाचवी विपत्ती, होणार काळी. तर विपत्ती होणार काळी म्हणजे ही भिक्षा वाचवेल म्हणजे काय? माझ्या अंगी मी निस्पृहतेनं जे, हा निस्पृहता मोठा गुण आहे की नाही, ते मोठ्या भाग्याने आलंय की नाही. हा निस्पृहतेचा गुण कधी माझ्यावर विपत्ती आली तर तुम्हाला फार मोठा भाग्याचा होणार आहे, असं रामदास स्वामी सांगतात. ह्याच्यावर आपण विचार करू की निस्पृहता माझ्या अंगी कशी येणार आहे. असं करू, आपल्याला वेळ आहे मिहीर 20 मिनिटं. आता इथे आपला हा समास तर संपला, तर आपण असं करू की आता ह्याच्या पुढचा जो समास आहे तो, आता मृदू वाघ विलास म्हणले ना समर्थ या ओवीमध्ये निस्पृहतेनी. मग मृदू वाघ विलास कसा ओळखावा? ह्या संबंध दशकाची बांधणी इतकी मस्त आहे बघा. तर मृदू वाघ विलास कसा ओळखावा ते कवित्व कला निरूपणात सांगितलं. मग याच्यानंतर जे पुढचे समास आहेत तेही त्यामध्ये खूप प्रॅक्टिकल उपदेश आहे, पण तो बघू. पण त्याच्या आधी या 3 ओव्या आपण सॅम्पल साठी घेऊ. आता आपण असं करू, आपण आधी आपली काय कार्यशाळा आहे ते आपण आधी मी स्पष्ट करतो मिहीर, आणि मग मग आपण रेकॉर्डिंग थांबू. असं आहे, मिहीर आहे ते आपले आता 3 ग्रुप करतील. आपण आहोत ना, आपल्यापाशी आहेत 20 मिनिटं आहेत अजून. तर आपले 3 ग्रुप करतील आणि आपण 10 मिनिटामध्ये, आता मला सगळे दिसत नाहीयेत एका वेळी, पण मी सांगेन एका ग्रुपचा शिल्पा जाधव तुम्ही लीडर व्हा. आणि तुम्ही 14वी भिक्षा, 14वा श्लोक जो आहे तो तुम्ही तुमच्या चर्चेसाठी घ्या. आणखी कोणी दुसरे असतील तर कोणी कोणी, तर सगळे दिसत नाहीत मला पण. ही 19वा ओवी आणि 21वी. ह्या 3 ओव्या आपल्याला चर्चा कसली करायची आहे की आपण सगळे गृहस्थ आहोत. आपण काय कुठे भिक्षा मागायला जाणार नाही. पण ह्या ओव्यांमध्ये जे सांगितलंय त्याच्यापासून माझ्या अंगी जी निस्पृहता कशी प्रगट आहे, तर मी कुटुंबात वागताना, ऑफिसमध्ये वागताना, समाजात वागताना या ओव्या माझ्या अंगी प्रगट झाल्यावर मला काय फायदा तोटा होईल, त्याच्यावर आपण चर्चा करायची. कारण एकाशी बोलत होतो, ते म्हणले समर्थांचा उपदेश तुम्ही म्हणता प्रॅक्टिकल आहे, पण म्हणे तुमचं सध्या भिक्षा समाज चालू आहे, त्यात काय प्रॅक्टिकल आहे? आम्ही गृहस्थ लोक कुठे भिक्षा मागायला जाणार आहे? तर बरं झालं म्हटलं तुम्ही प्रश्न विचारलात. तर म्हटलं बघा, यातनं भिक्षा म्हणजे आता थाळी घेऊन भिक्षा नाही मागायची. पण हे समर्थाने कसं म्हणलं की कधी काळी अवकळा आली, ही टीप आहे तुमच्या चर्चेसाठी, की ती निस्पृहता उपयोगी पडेल की नाही. तर एक तुम्हाला टीप, एक उदाहरण देतो, चर्चेसाठी. समजा मी आजारी आहे, आता कुठे हॉस्पिटलमध्ये आहे, समजा सगळं सोय आहे, सगळं चांगलं आहे, पण ते म्हणले, माझंच उदाहरण सांगतो, मग आता झोप येत नाही काय केवळ आहे, मग ते म्हणले बटन दाबलं की नर्स येते. ते म्हणले नर्स येते, पण म्हणले आमची कॉफी तुम्हाला 6च्या आधी नाही मिळणार. मग मला 6 पर्यंत कॉफी पासून निस्पृह व्हायला पाहिजे की नाही. मी अगदी 5 स्टार हॉटेल हॉस्पिटलमध्ये जरी असेल तरी मला म्हणले नाही थांबा, तुम्हाला ते लोक ते दुसरे येतील, तुम्हाला आणखीन काय ऍस्पिरिन गोळी का दुसरा हवा असेल तर मी देते, पण कॉफी तुम्ही थांबा, म्हणजे जेव्हा येईल तेव्हा येईल. मग तेव्हा निस्पृहपणा माझा चांगला की नाही. मग घरी मी कोणावर ओरडू शकतो, काय तुम्हाला कळत नाही का, मला इतके वाजता कॉफी पाहिजे वगैरे सगळं नाटक घरी घरचे ऐकतात असं नाही, पण मी घरी ओरडू शकतो पण. तर आता आपण असं करू, आपलं रेकॉर्डिंग थांबवू इथे आपण मिहीर. मग तुम्ही 3 ग्रुप करा आणि तर मग अरविंद, हा अरविंदजी क्विक क्वेश्चन. तर ग्रुप 1 14, ग्रुप 2 19 आणि ग्रुप 3 21. हा. आणि जे तुम्ही लीडर आहात ना, तुम्ही फक्त नोट्स लिहायच्या आहेत तुमच्या चर्चेच्या, आणि त्या नोट्स मला ईमेलनी पाठवा. ते आपण पुढच्या वेळी करू. पण तुम्ही त्यासाठी, हा, आता तुम्ही थांबवू शकता रेकॉर्डिंग. आणि आपल्यापाशी 15 मिनिटं आहेत, 10 मिनिटं आहेत चर्चेला, 10-12 मिनिटं देऊ शकतात तुम्ही. आणि मग हा